सांगा की तुम्ही स्वतः आज जलसमाधीसाठी आलेला आहात, काय म्हणाल? आमचं इथे निसर्गरम्य वातावरण असताना हे आमच्यावर अत्याचार चालू आहे. एकदम हुकुमशाही इंग्रज सरकारवर परवडलं तशा पद्धतीने ड्रोन सर्व थांबवत नाही. आज आमचं म्हणजे पुढचं काय होईल ते होऊन दे. आज आम्ही जलसमाधी घेऊनच राहणार असा आमचा ठाम निर्णय आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून आपल्यासाठी काही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आमच्या बायका पोरांची त्यांच्यावरती असेल आणि इकडचे पोलीस अधिकाऱ्यांवरती आमची असेल तर जबाबदारी. स्थानिक प्रशासनाने कुठे आपल्याशी संपर्क साधला आहे? काही केलेलं नाही. इकडचे आता इन्चार्ज ऑफिसर आहेत, आम्ही इकडे एवढे जलसमाधीला बसलेले आहेत तरी त्यांनी एक विनंती पण नाही केलेली म्हणजे का थांबवा तुम्ही असे. जिल्हा प्रशासनाकडनं काही आपल्याशी चर्चासाठी काही बोलावणं गेलेलं का? काही नाही डायरेक्ट. कारण आम्हाला तर एकदम आश्वस्त केलेलं सुप्रीम कोर्टाने एक ह्या जसा आहे तसा स्टे ऑर्डर देऊन ठेवलेलं. 6 सप्टेंबर आमची सुप्रीम कोर्टाची पुढची तारीख आहे. पण एवढं असताना सुद्धा एक धाकधकट प्रशा करून हे डायरेक्ट सरकारने तो सर्वे नाही करता मिळत. ते ज्याला भरावाचा ठेका दिलेला आहे ते ITDS कंपनीला हे केलेलं आहे. आणि आता बघा हे भरतीचं पाणी वाढत आहे आणि थोड्या वेळाने 15 मिनिटाने आमच्या सर्वांची समाधी आणि तेवढं त्यांनी ॲम्ब्युलन्स आणून आमच्या प्रेत त्यांच्या ताब्यात द्यावी.